रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्रीवर्धनमध्ये भक्तीचा माळा फुलला. भरटखोल ते पंढरपूर पायीवारी विठुनामाच्या गजरात रवाना. आषाढी एकादशीचे वेध लागताच संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे. ज्ञानोबा, तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल या जयघोषाने अवघ्या महाराष्ट्राचे रस्ते दुमदुमून गेले आहेत. याच भक्तीचा एक अभूतपूर्व सोहळा रायगडच्या श्रीवर्धनमध्ये पाहायला मिळाला. श्रीवर्धनमधील भरटखोल येथून कोळी समाज बांधव आणि विठ्ठल भक्तांची भव्य पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. मुसळधार पावसाची पर्वा न करता विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन शेकडो वारकरी या वारीत सहभागी झाले आहेत. टाळ मृदुंगाचा गजर, रामकृष्ण हरीचा चाललेला अखंड नामजप आणि विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झालेला हा वारकरी संप्रदाय हे दृश्य आहेत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील भरटखोल गावातील. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरटखोल ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी पायीवारी मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाली आहे. आज सकाळी ठीक 9 वाजता भरटखोल गावातील सर्व कोळी बांधव आणि आजूबाजूच्या गावातील भाविक एकत्र आले आणि या सोहळ्याचा प्रारंभ झाला. या पायी दिंडीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ ज्येष्ठ वारकरीच नव्हे तर महिला आणि बालगोपाळांचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला आणि हातात टाळ घेतलेली लहान मुले एका रांगेत नाचत गाजत विठ्ठल भक्तीमध्ये मुग्ध होऊन पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. या वारीचे मुख्य प्रेरणास्थान आणि भरटखोल गावचे वारकरी संप्रदायाचे वैभव रायगड भूषण पुरस्कृत सद्गुरू भक्तपरायण श्री रामचंद्र अण्णा वाघे हे स्वतःच्या या वारीत उपस्थित आहेत. तर वारीला निरोप देण्यासाठी आणि वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापती श्री सचिनभाई कीर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री मंदारजीभाई तोडणकर, बोर्ली पंचायतांचे युवा कार्यकर्ते सुजितजी पाटील आणि माजी सरपंच दिनेशजी चोगले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी वारकऱ्यांना पुढील प्रवासासाठी आणि विठ्ठल दर्शनासाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या. रायगडच्या बुलंद आवाजसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन. हो अध्यक्ष अध्यक्ष